योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। प्रकाश क्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं दृश्यम्। संपूर्ण सृष्टी एका शब्दामध्ये ह्या सूत्रामध्ये प्रतिपादन केलं आहे की दृश्य आहे। दृश्यम प्रकाश क्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थम दृश्यम। संपूर्ण सृष्टी ही दोन भागामध्ये विभागलेली आहे। एक आहे चेतन भाग, दुसरा आहे अचेतन भाग। चेतन भागालाच पुरुष असं सांख्य आणि योग ह्या दर्शनामध्ये सांगितलं आहे। पुरुष म्हणताना चेतन तत्व, त्याला इतर दर्शनाच्या मध्ये आत्मा या शब्दाने संबोधलं जातं, पण सांख्य आणि योग दर्शनामध्ये त्याला पुरुष असं म्हटलं आहे। तो चेतन वर्गामध्ये आहे आणि संपूर्ण दिसणारं दृश्य जगत जे आहे, सृष्टी, हे दृश्यामध्ये आहे। म्हणजे चेतन आणि अचेतन असे दोनच मुख्य भाग या सृष्टीच्या मध्ये आहेत। मग दृश्य भाग हा काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, स्वभाव काय आहे, त्याचं प्रयोजन काय आहे, या तीन गोष्टींचं विश्लेषण सूत्र क्रमांक 18 आणि 19 या दोन सूत्रांच्या मध्ये या सृष्टीच्या सगळ्या क्रमाचा विचार स्थूलापासून सुरुवात करून सूक्ष्मापर्यंत कसा जातो त्याचा विचार केला आहे। या दोन्ही सूत्रांचा विचार करताना पहिल्यांदा काही एक महत्त्वाचे सिद्धांत ह्या दर्शनाचे जे आहेत ते आपण समजून घेतले की हे सूत्र समजून घेण्याकरता आपल्याला सहाय्यभूत अशा गोष्टी प्राप्त होतात। म्हणजे दोन तत्व आहे, एक प्रकृती आणि दुसरा आहे पुरुष। आणि ही प्रकृती जी आहेत
ही प्रकृती सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्या 3 गुणांच्या साम्य अवस्थेला प्रकृती असं म्हणतात. ह्या प्रकृतीलाच दुसरं नाव प्रधान असं आहे. मंत्र्यांचं काम करणारा मुख्य प्रधान जो असतो मंत्री, त्याला प्रधान असं म्हणतात. तसं चेतन तत्वाचं मुख्य प्रयोजन साधण्याचं काम ही प्रकृती कार्य करत असल्यामुळे तिला प्रधान असं म्हटलं आहे. ही प्रकृती सगळ्या सृष्टीचं कारण आहे, पण तिला कोणी कारण नाही, म्हणून तिचं नाव आहे मूल प्रकृती. आणि ही मूल प्रकृती आहे ती कोणाचं कार्य नाही, पण ती सगळ्यांचं कार्य आहे. म्हणून या दर्शनशास्त्रामध्ये मूल प्रकृती ही अविकृती असं म्हटलं. मूळ प्रकृती जी आहे ती अविकृती आहे, म्हणजे मूळ प्रकृती कोणाचं कार्य नाहीत, पण ती सगळ्यांचं कारण आहे. तिथे विकृती शब्दाचा अर्थ आहे कार्य आणि अविकृत शब्दाचा अर्थ आहे तिला कोणी कारण नाही. मग त्या अशा मूळ प्रकृती 3 गुणांच्या साम्य अवस्थेला प्रकृती असं म्हणतात. आणि मग 3 गुण जेव्हा विषम अवस्थेमध्ये येतात, म्हणजे सत्वगुण अधिक असेल, रजोगुण तमोगुण त्यापेक्षा कमी असतील, किंवा रजोगुण अधिक असेल त्यापेक्षा कमी सत्वगुण, त्यापेक्षा कमी तमोगुण, कधी तमोगुण अधिक असेल त्याच्यापेक्षा रजोगुण कमी, त्यापेक्षा सत्वगुण कमी, अशा 3 गुणांची विषम अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा या विषम अवस्थेतून सृष्टीची उत्पत्तीची प्रक्रिया सुरू होते. आणि मग या सृष्टीच्या प्रकृतीपासून पहिल्यांदा मूल प्रकृती आणि त्या मूल प्रकृतीपासून महदाद्या प्रकृती विकृतया सप्ताहा, नंतर त्या मूळ प्रकृतीपासून महत्त्व निर्माण होतं आणि त्या महत्त्व त्याच्या अंतर्गत 7 पदार्थ येतात. ते प्रकृती विकृती रूप आहे, कार्यकारण रूप आहे. आणि 16 तत्व जे आहेत पुढे सांगणार आहेत ते केवळ विकृती रूप आहे, म्हणजे ते केवळ कार्य आहेत. आणि पुरुष तत्व जे आहेत ते कोणाचं कारणही नाही आणि ते कोणाचं कार्यही नाही. कारण कार्य या संकल्पनेच्या विरहित जे चेतन तत्व आहे, म्हणून असं म्हटलं जातं मूल प्रकृती अविकृती महदाद्या प्रकृती विकृतया सप्ताह षोडशकस्तु विकारो न प्रकृती विकृती पुरुषः. म्हणजे 2 तत्व आहे, त्यापैकी पुरुष जो आहे तो कोणाचा कार्यही नाही आणि कारणही नाही. याला म्हणतात न प्रकृती विकृती पुरुषः. ती कोणाचं प्रकृतीही नाही आणि विकृतीही नाही असा पुरुष आहे. आणि प्रकृती जी आहे ती मूल अविकृती आहे, म्हणजे तिला कोणी कारण नाही, पण ती सगळ्या सृष्टीचं कारण आहे. आणि मधले जे काही पदार्थ आहेत प्रकृतीपासून निर्माण झाले ते मागच्यापासून निर्माण झाल्यामुळे मागच्याचे ते कार्य आहेत आणि पुरुषांना निर्माण करत असल्यामुळे पुरुषांचे कारण आहेत. ह्याप्रमाणे मधले कार्यकारण संबंधाने हे सगळे पदार्थ निर्माण होतात. एक समजून घेण्याच्या प्रक्रियेतनं आपण असं समजून घेऊया की मग पहिल्यांदा महत, ज्याला आपण प्रकृती असं म्हणूया, त्या प्रकृतीपासून महत्त्व निर्माण झालं. त्या महत्त्वापासून अहंकार निर्माण झाला. त्या अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11 पुढे मन उत्पन्न झालं. याला 11 इंद्रिय असं म्हणतात. आणि मग त्या 11 इंद्रिय नंतर पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत दिसणार. हे सगळं दृश्य जगत पंचमहाभूत. मग आता जर आपण विचार केला, हे दिसणारं जगत जे आहे हे पंचमहाभूत, हे पंचमहाभूत निर्माण कशापासून झाले तर पंचतन्मात्रापासून. आणि ह्या पंचतन्मात्रापासूनच
ह्या एकादश इंद्रियांची निर्मिती झाली. म्हणजे सगळे इंद्रिय आणि पंचमहाभूत हे पंचतन्मात्रापासूनच निर्माण झालेले आहेत क्रमाने. आणि हे सगळे अहंकारापासून निर्माण झाले. अहंकार महत्पासून निर्माण झाला, महत प्रकृतीपासून निर्माण झाले. म्हणजे स्थूलापासून हळूहळू सूक्ष्माकडे जाणं समजण्याच्या दृष्टीने. आणि जर बुद्धी सूक्ष्म असेल तर सूक्ष्मापासून स्थूलाकडे जाणे. म्हणजे मूळ प्रकृती, प्रकृतीपासून महत, महतपासून अहंकार, अहंकारापासून एकादश इंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत हा सगळा दृश्य वर्गामध्ये येतं. आणि चेतन तत्व जे आहे ते पुरुष तत्व आहे. ते कोणाचं प्रकृती नाही आणि कोणाचं विकृती नाही. मग हे दृश्य जगताचं मुख्य प्रयोजन काय आहे? त्या दृश्य जगताचं मुख्य प्रयोजन आहे भोगापवर्गार्थम दृश्यम. भोगापवर्गार्थम दृश्यम असं म्हणताना ह्या पुरुष तत्वाला भोग आणि अपवर्ग प्रदान करणं हे सगळ्या दृश्याचं मुख्य प्रयोजन आहे. काय आहे भोग आणि अपवर्ग? जसं पुरुष हा चेतन तत्व आहे आणि प्रकृती ही संपूर्ण जडसृष्टी आहे. तर जेव्हा पुरुष तत्व या प्रकृतीच्या मध्ये असणारे जे काही सुखदुःख आणि मोहात्मक पदार्थ आहे, या बुद्धिस्थ असणाऱ्या सगळ्या पदार्थांना ते चेतन तत्व अनुभवतो. हे रजगुणाचे, हे तमगुणाचे, हे सत्वगुणाचे, असं त्या गुणांचे विकार आणि स्वरूप पाहिल्यानंतर त्याचा जो अनुभव येतो, मग तो सुखात्मक, दुःखात्मक आणि मोहात्मक अनुभव असेल, त्याला भोग असं म्हणतात. आणि चेतन तत्वाला, त्या पुरुष तत्वाला म्हणजे जीवाला जेव्हा ज्ञान होतं, अरे हे सत्वगुण, रजगुण, तमोगुण हे तर प्रकृतीचे आहेत आणि हे तर दुःख स्वरूप आहेत, जड आहेत, क्षणभंगूर आहे. पण मी तर असंग आहे, निर्विकार आहे, चेतन तत्व आहे. मग विनाकारणच ह्या प्रकृती आणि प्रकृती कार्याशी तादात्म्य धारण करून त्यांचे दुःख मी माझ्यावरती ओढून घेत होतो. पण आता माझं स्वरूप मला कळालं आणि म्हणून ह्या सगळ्या जगातल्या पदार्थांचं स्वरूप कळाल्यानंतर त्यापासून जीवाने मागे परावृत्त होऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थित होणं, याला अपवर्ग असं म्हणतात. प वर्ग म्हणताना प फ भ ब म. प म्हणजे पाप आहे, पापाचं पुन्हा फल भोगावं लागतं. मग प फ ब मग भोग आहे. भ प फ ब भ आणि म पुढे मृत्यू, जन्म मृत्यू आहेत. ही सारखी प वर्ग आहेत. पण आता अपवर्ग म्हणजे जिथे आता प वर्ग नाहीत, म्हणजे पाप नाहीत, भोग नाहीत, त्याचं फल नाहीत, त्यानंतर मरण नाहीत. ही सगळी जन्ममृत्यूची परंपरा ज्या ठिकाणी पूर्ण खंडित होते, याला अपवर्ग असं म्हणतात. म्हणून जगातल्या सगळ्या वस्तूंचा अनुभव ह्यासाठी आपल्याला येत असतो की हे सगळे पदार्थ नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, नाशवान आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सार तत्व नाही. भ्रमाने आपण त्यांच्याशी तादात्म्य धारण करून सुखाचे साधन समजत असतो. हे ज्या दिवशी जीवाला कळेल त्या दिवशी तो जीव या सगळ्या पदार्थांच्या विषयी वैराग्य निर्माण होऊन त्यापासून तो परावृत्त मागे आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो. त्याला तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम. आणि हेच तर या सगळ्या सृष्टीच्या पदार्थांचं मुख्य प्रयोजन आहे. आम्ही सुखरूप, आम्ही सत्वगुणात्मक आहोत, तमगुणात्मक आहोत, रजगुणात्मक आहोत. आणि त्यामुळे आमचं स्वरूप सारखं बदलत असतं आणि तुमचं स्वरूप कधी बदलत नाही. म्हणून आम्ही असे आहोत असं दाखवणं, पहा आम्ही कसे आहोत, हा आमचा अनुभव घ्या, त्याला म्हणायचं की हा भोग आहे. आणि मग त्यातल्या नश्वरता गोष्टी कळाल्यानंतर त्यातून परावृत्त होणं हा अपवर्ग आहे. म्हणजे भोग आणि अपवर्ग हे प्राप्त करून देणं, पुरुषाला समजून देणं. आणि पुरुषाला जेव्हा स्वतत्वाचा बोध होतो
त्या बुद्धितत्वात सगळ्यांचा अनुभव घेतल्यानंतर अरे मी चेतन तत्व आहे, मला ह्या सृष्टीच्या कोणत्याही पदार्थांशी काहीही घेणं देणं नाही, मी असंग निर्विकार आहे, असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या सगळ्या पदार्थांपासून परावृत्त होऊन तो आपल्याकडे स्वरूपामध्ये होतो येतो. हेच मुख्य दृश्य पदार्थांचं प्रयोजन आहे. याला म्हणतात भोग अपवर्गार्थम दृश्यम. हे दृश्य पुरुषाला आपल्या स्वरूपाचा भोग देतं आणि हे भोग अनित्य क्षणभंगूर आहेत, यात काही सार नाही असं जेव्हा त्याला कळतं, मी चेतन तत्व आहे, तो जेव्हा आपल्या स्वरूपात येतो तेव्हा तो मागे येतो. याला अपवर्ग असं म्हणतात. याप्रमाणे ह्या दृश्याचं प्रयोजन काय आहे? भोग अपवर्गार्थम दृश्यम, एक प्रयोजन. मग आता ही संपूर्ण सृष्टी जर मूळ प्रकृतीपासून बनलेली असेल तर मूळ प्रकृती म्हणजे सत्वगुण, रजगुण, तीन गुण, या तीन गुणांची साम्य अवस्था म्हणजेच प्रकृती. आणि ह्या प्रकृतीपासून मगाशी म्हटल्याप्रमाणे महदाद्य सप्त पदार्थ, त्यातून मग पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत, तन्मात्रा, हे 16 पदार्थ असे निर्माण झाले. यात कोणी अविकृती आहेत, तर कोणी प्रकृती आहेत, तर कोणी प्रकृती विकृती आहेत. ही सगळी सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा या सगळ्या सृष्टीमध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमगुण असणारच आहे. आणि मग या सगळ्या सृष्टीचं स्वरूप सांगत असताना प्रकाश क्रिया स्थितीशीलम दृश्यम, ही संपूर्ण सृष्टीची आहे ती प्रकाश असं म्हणताना सत्वगुणाचं कार्य हे प्रकाश, ज्ञान, सुख आहे. रजगुण हे क्रियात्मक आहे, चंचलता आहे, त्याचं दुःख स्वरूप आहे. आणि तमोगुण हा झाकून टाकणारा आहे, स्थिर करणारा आहे, क्रिया थांबवणारा आहे, आळस, तंद्रा या गोष्टीचा परिणाम देणारा आहे. त्यामुळे ही स्थितिशील आहे. याप्रमाणे हे सगळे दृश्य पदार्थ जे आहेत ते प्रकाशशील, क्रियाशील आणि स्थितिशील असल्यामुळे सत्वगुणाचा परिणाम प्रकाश, रजगुणाचा परिणाम क्रिया आणि तमोगुणाचा परिणाम स्थिती. ह्याप्रमाणे या जगातल्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये म्हणजे अगदी चित्तामध्ये सुद्धा या तीन पदार्थांची, तीन गुणांचीच अभिव्यक्ती असते. याला म्हणतात प्रकाश क्रिया स्थितिशीलम दृश्यम. ह्यामध्ये काय काय आहेत तर भूत इंद्रियात्मकम. भूत इंद्रियात्मकम मगाशी जे म्हटल्याप्रमाणे भूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना भूत असं म्हटलंय. आणि ते भूत पंचमहाभूत पंचतन्मात्रेपासून निर्माण झाले आहेत. त्यांना पंचमहाभूतांच्या सूक्ष्म अवस्था, शब्द तन्मात्रा, रूप तन्मात्रा, गंध तन्मात्रा, रस तन्मात्रा, यांना सूक्ष्म अवस्था म्हणतात. म्हणून ही पंचमहाभूत स्थूल आणि सूक्ष्म रूपात. त्याप्रमाणे इंद्रियात्मक म्हणजे इंद्रिय सुद्धा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांच्यामध्ये सुद्धा मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म आहेत. तर मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे स्थूल आहे असं म्हटलं जातं. तेही कार्यकारणाच्या संबंधानं तसं जर पाहिलं तर प्रत्येक इंद्रिय हे अतिंद्रियच आहे. ह्याप्रमाणे या दृश्याचा आणि द्रष्ट्याचा संयोग म्हणजे तादात्म्य होणं हे दुःखाला कारणीभूत आहे, हे आपण पाहिलं. मग हा दुःखाला तादात्म्य कारण आहे आणि हे अविद्येमुळे होतं. म्हणून अविद्या हीच दुःखाला कारणीभूत असल्यामुळे त्यातून थोडा संयोग निर्माण होतो त्या दृश्याशी. मग दृश्याचं स्वरूप सांगताना या सगळ्या सृष्टीचा विचार जेव्हा केला तेव्हा प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूत इंद्रियात्मकम भोग अपवर्गार्थम दृश्यम असा हा सगळा विचार पुढे येतो. मग हे जे गुण आहेत हे गुण सत्वगुण, रजगुण, तमोगुण असं या ठिकाणी प्रकाश क्रिया स्थितिशीलम असं जे म्हटलं, परंतु हे सत्वगुण, रजगुण, तमोगुण हे एकमेकांमध्ये मिसळून कशा पद्धतीने कार्य करतात ह्या संबंधी व्यासाचार्यांनी ह्या सूत्रावरती भाष्य करताना 10 प्रकारे हे गुण एकमेकांमध्ये मिसळून हे कार्य करत असतात. याचे
10 युक्तिवाद त्यांनी दिलेले आहेत. ते कसे कार्य करतात, त्यांच्या पद्धती कशा आहेत, म्हणजे ते आणखी क्लिष्ट होत जाईल. पण एवढंच आहे, एखादा गुण जेव्हा विशेष असतो तेव्हा दुसरे 2 गुण हे सामान्य रूपाने असतात, किंवा ते त्यापैकी सत्वगुण विशेष असेल तर रजगुण तमगुण हे कमी असेल, तमगुण वाढला तर सत्वगुण रजगुण हे कमी असतात. म्हणजे एकाचं प्राधान्य दुसऱ्याचं गौणत्व हे असतं. आणि एकमेकाच्या साह्याशिवाय ह्या गुणांना एकमेकाचं कार्य निर्माण करता येत नाही. ह्याप्रमाणे हे सत्वगुण रजगुण तमगुण एकमेकाच्या मध्ये मिसळून 10 पद्धतीच्या द्वारे त्या सृष्टीच्या पदार्थांच्या मध्ये मिसळून कार्य करतात. त्याला प्रकाश क्रिया स्थितीशीलम. म्हणजे एक उदाहरण द्यायचं ठरलं तर मनुष्य जेव्हा झोप घेतो तेव्हा तो तमगुणामध्ये असतो. पण तमगुण म्हणजे स्थिर करणं, झाकणं. पण तिथे सुद्धा रात्रभर तो ह्या कुशीवरून त्या कुशीवरती फिरत असतो. हे रजगुणाचं कार्य आहेतच ना त्याला. आणि सकाळी उठल्यानंतर आता खूप बरं वाटलं, हा सुखाचा अनुभव तो येतोच ना. म्हणजे तमोगुणाचं विशेष कार्य जेव्हा प्रगट होतं तिथे सुद्धा रजगुणाचं आणि सत्वगुणाचं साह्य असतं. जेव्हा सत्वगुणाचं विशेष कार्य जेव्हा सुरू होतं तिथे सुद्धा रजगुण आणि तमगुण कार्यरत होत असतोच. जिथे रजगुणाचं विशेष कार्य असतं त्या ठिकाणी सुद्धा तमगुण आणि सत्वगुण कार्य होत असतो. यांची सूक्ष्मता करत करत 10 पद्धतीने हे कार्य करतात. हे मुळातच हा विषय पाहून घ्यावा. याप्रमाणे हे दृश्य कसं आहे याचा विचार सांगताना प्रकाश क्रिया स्थितीशीलम भूत इंद्रियात्मकम भोग अपवर्गार्थम दृश्यम, याचाच या सृष्टी प्रक्रियेतलाच हा दुसरा जो पुढच्या क्रमांकाचं सूत्र येतं हे याला अनुलक्षणच आहे. किंबहुना आज जे सांगितलं ती सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तरच पुढचं सूत्र लक्षात येणारा असतं किंवा येणार आहे. म्हणून हा सगळा विस्तार केला. तो जो भाग आहे सृष्टी प्रक्रियेतला, रचनेतला, तो आपण उद्या पाहूया. तूर्त ह्या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.